नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग पाहिली होती. आज इथे आपण फ्रंट पार्टची फक्त स्टिचिंग पाहणार आहोत. तर इथे बघा, हा फ्रंट पार्ट घेतलेला आहे. आपल्याला इथे ब्लाऊज पीसला अस्तर जोडायचं बाकी आहे, ते आपण जोडून घेणार आहोत. तर इथे आधी आपण कटोरी जोडून घेऊया. तर बघा, इथे जे ब्लाऊज पीस आहे त्याची ही उलट बाजू आहे, तिथे मी मार्किंग करून घेते. बघा, आता बघा, इथे मार्किंग केली. ही उलट बाजू आहे, ती समोर येईल या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. आता आपण इथे अस्तर ठेवून घेतलेला आहे ब्लाऊज पीसवरती आणि आपण टाचण्या लावून घेणार आहोत, म्हणजे हे अस्तर सरकणार नाही. आता आपण चारी बाजूने शिलाई करून हे अस्तर इथे जोडून घ्यायचं आहे. बघा, इथे अस्तर जोडताना कुठेही फुगा येत नाही आहे ना, हे आपल्याला चेक करायचं आहे. आता हे साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण नंतर कटिंग करून घेऊ. आता दुसरी जी कटोरी आहे तिचं देखील अस्तर इथे मी जोडून घेते. इथे मी दोन्ही कटोरीचं अस्तर जोडून घेतलेलं आहे. हे पहा. आता आपण हे साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण कटोरीला अस्तर जोडून घेतलेलं आहे. त्याची साईड पट्टी आहे तिला देखील आपण अस्तर जोडून घेणार आहोत. तर अस्तर जोडण्याआधी बघा, ही जी साईड पट्टी आहे, या दोन्ही साईड पट्टीचे पार्ट आहेत ते एकमेकांवर ठेवून या पद्धतीने ते बरोबर करून घ्यायचे आहेत. आणि जी लाईन आपण आखून घेतलेली ते बघा, वरती आणि खालच्या दिशेने आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी उलट बाजू आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, आणि ही जी मार्किंग केली आहे ती आपल्या दिशेने येईल या पद्धतीने या साईड पट्टी आपल्याला ठेवायच्या आहे. जसं आपण ब्लाऊज पीसला बघा आपण कट देऊन घेतला, तसंच आपण या लाईनवर दोन्ही बाजूला आपल्याला अस्तरला देखील कट देऊन घ्यायचं आहे. आता ही साईड पट्टी आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवताना आपण हे जे कट दिलेलं आहे ब्लाऊज पीसला आणि अस्तरला, तर आपण दोन्ही कट जे दिलेले ते बरोबर येतील या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून हे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडल्यानंतर हे दोन्ही पार्ट या पद्धतीने ठेवायचे आहेत. म्हणजे सरळ जी बाजू आहे ती माझ्या दिशेने ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला कटोरी ठेवायची आहे. कटोरी ठेवताना कटोरीची उलटी बाजू आपल्या दिशेने या पद्धतीने ठेवायची आहे. आता आपण इथे साईड पट्टी आणि कटोरी जोडून घेणार आहोत. कटोरी जोडताना आपल्याला या पद्धतीने खालच्या बाजूने सुरुवात करायची आहे, कारण जर तुम्ही मुंडाकडून जोडून घेतलात तर खालच्या बाजूने जर एक्स्ट्रा झाला आणि तुम्ही कटिंग केलात तर उंची कमी होऊ शकते. जरी आपण खालच्या बाजूने सुरुवात केली आणि मुंडामध्ये जर कमी जास्त झालं तर तिथे तुम्ही कटिंग करू शकता. तर बघा, इथे एक लाईन इतकं एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला इथे कटोरी आणि साईड पट्टी जोडून घ्यायची आहे. आता दुसरा जो पार्ट आहे त्याची देखील मी कटोरी जोडून घेते. तिथे दोन्ही पार्ट कटोरी आणि साईड पट्टी जोडून घेतलेले आहे. आता आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर बघा, इथे वरून आपल्याला 3.5 इंच मी इथे उंची घेत आहे आणि रुंदी देखील मी इथे 3.5 इंचच घेणार आहे. हा टक्स तुम्ही उंचीनुसार द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे टक्समध्ये. तर बघा, दोन्ही पार्टचे टक्स दिल्यानंतर ते चेक करून घ्यायचे आहेत बरोबर आहेत की नाही. त्यानंतर आपल्याला टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर टक्स दिल्यानंतर आपल्याला आता हुक पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी बघा, जिथून आपण कटोरी जॉईन केली तिथून आपल्याला हे अंतर मोजायचं आहे. तर 3.5 इंच आपल्याला इथे तयार अंतर हवं आहे. ते इथे मी हुक पट्टी लावणार आहे. त्यासाठी इथे मी 1.5 ते 2.25 इंच रुंदीची आपल्याला इथे पट्टी घ्यायची आहे. त्यानंतर आयपट्टीसाठी इथे मी 2.5 ते 2.25 इंच रुंदीची पट्टी केलेली आहे. आधी मी इथे हुक पट्टी जोडून घेते. इथे आपण खालच्या बाजूने बघा मार्किंग केलेले आहे, तेवढंच आपल्याला इथे या शिलाईमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला दोनदा या पद्धतीने आतल्या साईडला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली हुक पट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला इथे कडेने देखील एक टिप द्यायची आहे, यामुळे ही पट्टी व्यवस्थित बसते.
त्यानंतर आपण आयपट्टी जोडून घेऊ. तर इथे देखील आयपट्टी जोडण्याआधी आपल्याला मार्किंग करायचं आहे 3.5 इंचावर. बघा, जिथे मार्किंग केलं आहे तेवढं आपल्याला इथे हे जे अंतर आहे ते आपल्याला ह्या पट्टीमध्ये कवर करायचं आहे. तर इथे ही आयपट्टी जी असते ती वाढीव असते. आता ही पट्टी जोडल्यानंतर आपल्याला जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे, बरोबर 3.5 इंच आहे की नाही ते. त्यानंतर आतल्या साईडने आपल्याला पट्टीला फोल्ड करायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. एकदाच फोल्ड करून घेतलं आहे मी. त्यानंतर बघा, हे एक्स्ट्रा ते थोडं कट करायचं आहे, पूर्ण कट करायचं नाही आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना आपल्याला खालच्या बाजूने पट्टी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. पट्टी शिलाईमध्ये येत आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ही आयपट्टी ते जोडून घ्यायची आहे. इथे हुकपट्टी आणि आयपट्टी जोडल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून टक्स आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, बरोबर येत आहे की नाही. त्यानंतर एक्स्ट्रा जी पट्टी आहे इथे ते कट करून घ्यायचं आहे. मग गळ्याकडून या पद्धतीने थोडं क्रॉसमध्ये कट करायचं आहे. आता आपण ते पहिली जी आपण जी शिलाई मारली त्याच्यात 2 लाईन पुढे आपल्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि कडेने देखील एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली हुक आणि लूपपट्टी लावून झालेली आहे, हे बघा. त्यानंतर आपल्याला इथे उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे आपण 14 तयार उंची आपण ठेवणार आहोत. तिथे 15 आहे, बरोबर आहे. एक्स्ट्राचं असेल तर थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये आपण 1.5 इंच ॲड करतो, म्हणजे बॅक पार्टमध्ये 1 इंच आणि फ्रंट पार्टमध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो. जेव्हा आपण कटोरी आणि साईड पट्टी जोडतो तेव्हा ब्लाऊज थोडा वरती चढतो, त्यामुळे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर इथे आपली उंची बरोबर आलेली आहे. आता आपण इथे कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 ते 2.25 इंच रुंदीची आपल्याला इथे अस्तरची पट्टी घ्यायची आहे, सरळ कट करून. ती आपल्याला इथे कमरेच्या साईडने जोडून घ्यायची आहे. जोडताना आपल्याला बघा, जिथे आपण कटोरी साईड पट्टी जोडलेली आहे तिथे आपल्याला ही पट्टी जोडताना टक्स घ्यायचा आहे. आता इथे पट्टी जोडल्यानंतर देखील तुम्ही ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून तुम्ही इथे या ब्लाऊजची उंची मोजून घेऊ शकता. तर बघा, इथे 14.5 आहे. अर्धा इंच आपल्याला अजून शोल्डर जॉईंट करणं जाणार आहे. तर आपली तयार उंची ही 14 येणार आहे. त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही पट्टी नंतर मी फोल्ड करून घेते. आधी दुसऱ्या पार्टला पट्टी जोडून घेते. दोन्ही पार्टला आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता बघा, ही पट्टी आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून मोठ्या टाक्याची शिलाई द्यायची आहे, कारण नंतर आपण हात शिलाई करणार आहोत आणि मशीनने दिलेली शिलाई आपण इथे काढून घेणार आहोत. इथे कंबरपट्टी लावून झालेली आहे. बघा, दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. आता आपल्याला गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी लावायची आहे. तर त्याआधी आपण हे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला एकमेकांवर ठेवून गळ्याच्या साईडने जर कमी जास्त असेल तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी 2.25 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे. थोडी जास्तच घेतलेली आहे रुंदी. त्यानंतर ही पट्टी आपल्याला फोल्ड करून या पद्धतीने गळ्याच्या साईडने जोडून घ्यायची आहे. तर बघा, 4 लाईन इतकं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला, कारण आपण जेव्हा ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करू तेव्हा ते बरोबर अर्धा इंच मार्जिन इथे होऊन जातं. आता ही पट्टी जोडताना आपल्याला या पद्धतीने थोडी ओढून ओढून जोडून घ्यायची आहे, हे बघा. आणि जसा ब्लाऊजचा आकार आहे, गळ्याचा जो आकार आहे ब्लाऊजच्या, त्या गळ्याच्या आकारानुसार ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, ही पट्टी आपण जोडून घेतली. आता आपण इथे छोटे छोटे कट देऊन घेऊ.
तर कट देताना बघा आपण जी शिलाई दिलेली आहे ती कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी शोल्डरची रुंदी आहे ती मोजायची आहे. तर आपल्याला इथे 2.5 इंच शोल्डर तयार हवा आहे. तर 1/2 इंच आपल्या ह्या पट्टीमध्ये गेलेला आहे गळ्याच्या साईडने आणि 1/2 इंच जे आहे ते आपलं स्लीव जोडल्यानंतर जाणार आहे. ते इथे बरोबर रुंदी आहे. त्यानंतर या पट्टीच्या वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि हाताने तिथे प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला मोठ्या टाक्यांची इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे देखील आपण हेमिंग करणार आहोत, त्यामुळे आपल्याला मोठ्या टाक्याची इथे शिलाई द्यायची आहे. याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील इथे तयार करून घेतलेला आहे. तर बघा इथे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.